कोई फोन किया था क्या? हाँ उनका नंबर बता सकते हैं सर? हाँ दाखवते ना, कारण त्यांनी जे सांगितलं ते सांगते मला. दिवसापासून आहे ना शेगडीचं काम राहिलेलं होतं आणि असा टाईमच मिळत नव्हता. मग आज म्हटलं आज संडे पण आहे आणि म्हटलं चला 6:45 वाजले तर मी आणि पप्पा जाऊन येतो. आता तर हे व्हॅक्यूम बघितलं, जे हवं होतं ते फायनल कुठलं केलं हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. आणि आता शेगडी बघायला जातो आहे, सो आपण तिकडेच भेटू डायरेक्टली. पहिलीच एंट्री. बनना है। और इसका एक और जो बेनिफिट दिया है ना, ये पूरा कंसील्ड है, पानी वगैरह कुछ जाने का चांस नहीं, पूरा पैक. वरूनला काय म्हणायचं म्हणणं होतं ती वाली विचारा, त्याला कॉल करा. आहे हे सेलचं म्हटलं होतं का त्यावेळेस? काय म्हटलं? सांगितलं होतं सेलचा एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. मग जर काही प्रॉब्लेम नसेल तर मग बघू इली का. वॉकरनं वगैरे आली आणि चेंज वगैरे केलं. म्हटलं तुमच्याशी थोडंसं हे करूयात. तर मी ना 2 दिवसापासून त्या टी शर्ट लेंथ कमी करायला टाकली होती. तर ते टी शर्ट घेऊन आली. एक तर जुना आहे आणि दुसरा जो आहे तो नवीनच आहे, पण तो वरूनला घेतला होता ॲक्च्युली, गावाकडनं घेतला होता. पण तो त्याला थोडासा टाईट झाला म्हणून तो बोलला की तूच यूज कर म्हणून. तर तो मी माझ्यासाठी मग कमी वगैरे करून आणला लेंथ वगैरे. आणि रुंदी मी तशीच ठेवली कारण तो असं घरामध्ये वगैरे घालतात तसाच घालणार आहे. आणि दुसरा तर मी हा वॉकला वगैरे किंवा खाली वगैरे त्याच्यासाठी घेतलेला आहे. म्हणजे तो त्याचाच होता तो, पण तो त्यालाही तोही टाईट झाला म्हणून मी तो असं लेंथ कमी करून आणला. तर मोस्टली त्याचे शर्ट आहे ना मी काय करते, रुंदी तशीच ठेवते आणि फक्त लेंथ वगैरे करून आणते आणि घरामध्ये असं छान कम्फर्टेबल घालायला बरं असतं म्हणून. आणि ते एक म्हणजे आज गेलो होतो फायनली क्रोमामध्ये शेगडी वगैरे बघायला. तर 2-3 शेगड्या बघितल्या आम्ही. तर त्यातली एक फायनल केली. आणि पण मला असा प्रश्न पडला होता तिथे की किचनचं जी जागा आहे ती खूप नको जायला. म्हणजे स्वयंपाक करता आला पाहिजे कारण शेवटी आपल्यालाच करायचं असतं. तर त्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवूनच ती चूज केली. पण समहाऊ मला असं वाटतं की ती रुंदीला जास्त होती आहे. घरची जी शेगडी आहे ना ती 4 ह्याची आहे आणि आता ह्या वेळेस आम्ही 3 ह्याची घेतली. तर घरातला जो ओटा आहे तो मला माझ्या माहिती, पण जेव्हा ती इथे येईल ना थोडासा ओटा कमी पडू शकतो असं मला डाऊट आहे. पण पप्पांना तो डाऊट नाही, पप्पांचं म्हणणं आहे की बरोबर येईल. सो आय डोंट नो, आता जेव्हा ती घरात येईल तेव्हा येईल किचनमध्ये तेव्हाच लक्षात येईल की ॲक्च्युअली मी किती जागा पडते आणि किती नाही. आणि आता ती फायनल झालेली, त्याच्यामुळे जागा जरी कमी झाली किंवा कशी झाली तर ती तसंच आता करायला लागेल. तर जर छान झालं तर वेल अँड गुड. आणि ह्यावेळेस 3 याची का घेतली का बर्नरची, त्याचं रिझन असं आहे की आता जी 4 जी घेतली आहे त्याचं बिल खूप येत होतं. म्हणजे नवीन शेगडी चेंज करण्याचं रिझन म्हणजे असं की खूप जुनी झाली, पहिली गोष्ट म्हणजे 20 ते 22 वर्ष झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं ना एकाच बर्नरचा जास्त यूज होतो आणि बाकीचे बर्नर्स इतका यूज काकू करत नाही. आणि त्याच्यामुळे ना माहीत नाही का, पण मोठा गॅस म्हटल्यानंतर ना छोट्या छोट्या गोष्टींना पण आहे ना खूप बिल येतं आहे. आणि आमचं जे 400-500 बिल यायचं ना ते आता 1000च्या वरती चाललं आहे. आणि मग इतकं बिल महिन्याला नाही परवडत आहे. म्हणून डिसिजन घेतला की काहीतरी, एक तर खूप जुनी झाली आहे त्याच्यामुळे गॅस खाते का काय काही कळत नाही आहे. आणि खालून ती ओपन असल्यामुळे ना कॉक्रोचचा पण खूप इश्यू होत होता. म्हणजे खूप प्रत्येक वेळेस आम्हाला ती क्लीन करायला लागायची आणि ती ओपन करून परत हे सगळं थोडं डिफिकल्ट जायचं. आणि म्हणून आता असा डिसिजन घेतला की एकतर म्हणजे बिल खूप यायचं म्हणूनही हा डिसिजन घेतला नवीन घेण्याचा. आणि दुसरी गोष्ट, बर्नर आम्हाला कमीमध्ये घ्यायची होती. म्हणजे 4 बर्नरची न घेता 3च बर्नरची घ्यायची होती कारण स्वयंपाक कमी असतो आणि दिवसभर शेगडी यूज होत नाही. एक
फक्त सकाळी यूज होते, संध्याकाळी कधीतरी यूज झाली तर झाली, आणि बेबीसाठी वगैरे कधीतरी अशी कंटिन्यू. एक तर खूप घरात माणसं नाही आहे, त्याच्यामुळे खूप जास्त बर्नरची घेण्यामध्ये अर्थ नाही आहे असं मला वाटलं, म्हणून आम्ही 3मध्ये आता यावेळेस गेलो. आणि राहिला प्रश्न ह्याचा प्राईसचं वगैरे, तर थोडीशी बजेटमध्येच बघितली, कारण खूप ओव्हर बजेटही नको होतं, कारण जसं बजेट आहे, कारण 2 गोष्टी घ्यायच्या म्हटल्यानंतर खूप बजेट होत होतं, तर ते नको होतं, म्हणून मग शेगडी जशी बजेटमध्ये बसेल तशाच ह्याच्यामध्ये बघितली. आणि दुसरी गोष्ट, खालून ती पूर्ण क्लोज आहे, जे की मला पाहिजे होती, की कॉक्रोच वगैरे झाला नाही, पण थोडं एअर जे असतात, एअर हिंजर्स जे असतात, जसे लॅपटॉपला असतात तसे हिंजर्स आहेत साईडने, मे बी त्याच्यातून जाऊ शकता कधीतरी कॉक्रोच, पण मग खालून पूर्ण पॅक आहे, हे मेन महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, जी वरचा जो हे असतं फॅब्रिक जे असतं ते आम्हाला ह्यावेळेस मेटॅलिक जे फॅब्रिक आहे ते पाहिजे होतं, म्हणजे सेफ्टीच्या हिशोबाने आणि बऱ्याच गोष्टींच्या हिशोबाने ते चूज केलं. आणि आता शेगडी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेलच. असं एवढं सगळं आज गोष्टी झाल्या. आणि चलो तेव्हा मी हा ब्लॉग कंटिन्यू करेल जेव्हा शेगडी येईल तेव्हा. तर बहुतेक माझ्या हिशोबाने ती मंडेला त्यांचं डिलिव्हरी वगैरे देणार आहे, तर त्यावेळेसच मी तुम्हाला दाखवेल. मग हा ब्लॉग मी तेव्हा कंटिन्यू करेल. हां ठेव. आणि मग त्यांना कधी फोन करायचा? ते फोन करतील तुम्हाला. आहे का तुमच्याकडे? ठीक आहे. नंतर असं बोलले असतील ना, आम्हाला ते हिमांशू होते ना हा हा तेच, कारण ते फेब्रुवारी फक्त इन्स्टॉलेशन करते. बरं, कारण तुम्हाला ते यूज करायचं. बरं, मग ते इन्स्टॉलेशन झाल्यावर कोणाला फोन करायचा? नाही आम्ही स्वतः घेऊन जाऊ. बरं, तुम्हाला फोन करायचा का कसं? नाही काय गरज नाही, म्हणून करतो. बरं पेन दे. नाव नाही बरोबर बघून घ्या. काम काम. सर ये अपना हॉब है, इसका हॉब इंस्टॉल का 500 रुपये रहेगा और पर बर्नर 120 रुपये रहता है. आम्हाला फक्त 800 रुपये सांगितलं. हो मैम ये हॉब है अपना. नाही, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या काय ते काय रे. हाँ उन्होंने 800 रुपये बोला था. 800 रुपये बोलायचे. कोई फोन किया था क्या? हाँ, तो उनका नंबर बता सकते हैं सर? हाँ दाखवते, कारण त्यांनी जे सांगितलं ते सांगितलं मला. क्योंकि मैम सभी के चार्जेस अलग अलग रहते हैं. नाही, त्यांनी सांगितलंय 800 रुपये द्यायचे, म्हणून मग तसं 744. स्विच, मेन स्विच पण बंद करा हवं तर. इकडे 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 दादा, ते मेन स्विच बंद. हां बंद आहे ना, तेवढी खराब झालेली. ही किती छोटी बघ ना, ती केवढी मोठी जागा जाईल असली है ना. जुना मॉडेल आहे. खूप जड आहे का ते? हे पण
पहिल्या शेगडीचं त्या साईडला होतं, तर हे या साईडला आहे. एवढा वेळ घेता? येतच नाही ना गॅस? गैस चालू है, मेंजल पे करना पड़ेगा. ठीक है, ठीक है. ती नळीचं करून घे ना. ना आपने ये मुझे गैस का पैकेट काट दीजिए. मशीन आहे, ग्लास नाही आहे, तुम्ही बघू शकता. आणि ॲक्च्युली ही 3 बर्नरची मग अशी घेतली. ही खूप हेवी आहे पण छान आहे. महत्त्वाचं काम झालेलं आहे, कारण खूप दिवसापासून हे काम पेंडिंग होतं, तर ते झालं आज. आता थोडीशी जागा माझ्या हिशोबाने जास्त जाते अशी एवढीशी, आणि नळी पण जास्त होती, ती पण कट करून घेतली. एक्स्ट्राची नळी झाली होती इथे, तर ही वाली त्यांच्याकडूनच मग अशी ना कट वगैरे करून घेतली. बरीचशी कट करायला लागली, कारण अननेसेसरी नळी येते, म्हणजे थोडीशी हलकी त्या हिशोबाने तेवढ्या ठेवते साईडला. आणि जेव्हा शेगडी आणली होती तेव्हा त्यांचं टाकीची सिस्टम होते, मग त्याने ते बरंच काय काय करून ते आमचं एमेंजल्स आहे त्या हिशोबाने करून दिलं. सो हे एक महत्त्वाचं काम झालं, जे की खूप दिवसापासून पेंडिंग होतं. सो चलो, हे महत्त्वाचं झालं. सो चलो, हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.